जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न। आज आपली सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 8 आहेत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण एकूण 40 प्रश्न बघणार आहोत। तर हे 40 प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे, त्यामुळे तुम्ही हे 40 प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात। चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तरे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही नोटमध्ये लिहून ठेवा। आपण बघूया तुमचे प्रश्न किती बरोबर येतात। चला तर सुरू करूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक पहिला, न्यायालयीन अवमान प्रकरणात दोषी व्यक्तींची शिक्षा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय सी, संबंधित न्यायालय। तर न्यायालयीन अवमान प्रकरणामध्ये दोषी व्यक्तींची शिक्षा ठरवण्याचा अधिकार हा त्या संबंधित न्यायालयाला असतो। प्रश्न क्रमांक 2, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत कामकाजाची मुख्य भाषा कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय ए, इंग्रजी। तर मुंबईचे उच्च न्यायालयाच्या अधिकृत कामकाजाची मुख्य भाषा ही इंग्रजी आहेत। प्रश्न क्रमांक 3, न्यायालयीन अवमान कायदा 1971 नुसार शिक्षा म्हणून कमाल किती कालावधींचा कारावास होऊ शकतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय डी, 6 महिने। तर न्यायालयीन अवमान कायद्यानुसार सर्वात कमीत कमी ही 6 महिन्याचा कालावधीचा कारावास होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधानानुसार मतदानासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष निश्चित केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या। हेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी, 18 वर्ष। तर भारतीय संविधानानुसार आपल्याला मतदानासाठी किमान वय आपले 18 असावे लागतात। प्रश्न क्रमांक 5, भारतातील मताधिकाराला कोणत्या स्वरूपाचा मताधिकार म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार। तर भारतातील मताधिकाराला सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असे सुद्धा म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार मिझोरमला भारतीय संघ राज्यातील 23वे घटक राज्य म्हणून दर्जा देण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, 53वी घटना दुरुस्ती। या घटना दुरुस्तीद्वारे मिझोरमला भारतीय संघ राज्यामध्ये 23वे घटक राज्य म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न क्रमांक 7, मिझोरमला राज्याचा दर्जा देण्यापूर्वी ते कोणत्या प्रशासकीय स्वरूपात होते? महत्त्वाचे आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय डी, केंद्रशासित प्रदेश। तर मिझोरम हे राज्य पहिले प्रशासकीय स्वरूपात होते, ते केंद्रशासित प्रदेशाच्या। पुढील प्रश्न क्रमांक 8, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए, लोकसभेचे सभापती। तर संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद हे लोकसभेचे सभापती भूषवत असतात। प्रश्न क्रमांक 9, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती हे दोन्ही अनुपस्थित असल्यास अध्यक्षपद कोणाकडे जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, राज्यसभेचे उपसभापती। जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती हे दोन्ही पद अनुपस्थित असल्यास अध्यक्षपद हे राज्यसभेचे सभापती यांच्याकडे जाते। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टात समाविष्ट नाहीत? प्रश्न काय विचारला आपल्याला? नाहीत।
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय ए इंग्रजी. तर इंग्रजी ही भाषा भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय ए. प्रश्न क्रमांक 11. सध्या भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टात एकूण किती भाषांचा समावेश आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी 22 भाषांचा समावेश आहे. 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. लक्षात असू द्या, प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12. भारतीय स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी न्यायमूर्ती M.C. छागला हे भारतीय स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक 13. भारतातील न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी भोपाळ जे मध्य प्रदेशचे शहर आहेत. तर भारतातील न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकॅडमी ही भोपाळ या शहरामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय न्याय अकॅडमीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी भारताचे मुख्य न्यायाधीश हे राष्ट्रीय न्याय अकॅडमीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढील प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय न्याय अकॅडमीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी 1993 साली राष्ट्रीय न्याय अकॅडमीची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात असहकार चळवळ आणि मद्यपान निषेध कार्यक्रम कोणत्या मार्गाने सुरू होता? हा प्रश्न इतिहासावर आहेत. आतापर्यंत आपण राज्यघटनेवरती प्रश्न बघितले, आता आपण इतिहासवरती प्रश्न बघणार आहोत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी शांततामय मार्गाने. तर महाराष्ट्रामध्ये असहकार चळवळ आणि मद्यपान निषेध हे शांततेच्या मार्गाने सुरू होते. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 17. धारवाडचे कलेक्टर पेंटर यांनी केलेल्या दडपशाहीवर खालीलपैकी कोणी टीका केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय बी महात्मा गांधी. तर धारवाडचे कलेक्टर पेंटर यांनी केलेल्या दडपशाहीवर महात्मा गांधी यांनी टीका केली होती. प्रश्न 18. 1859चे नीळ आंदोलन प्रामुख्याने कोणत्या प्रांतात झाले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी बंगाल. तर नीळ आंदोलन हे प्रामुख्याने या बंगाल प्रांतामध्ये झाले होते. प्रश्न क्रमांक 19. नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर आधारित नील दर्पण हे नाटक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी दीनबंधू मित्र यांनी नील दर्पण हे नाटक लिहिलेले आहेत. प्रश्न 20. ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाई यांना केसर-ए-हिंद हा सुवर्णपदक पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान केला? तर प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय डी 1919 साली ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाई यांना केसर-ए-हिंद हे सुवर्णपदक पुरस्कार देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 21. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी 1958 साली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा 1958 साली देण्यात आला आहे. प्रश्न 22. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये चवदार तळे सत्याग्रह कोठे केला? महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल
पर्याय ए महाड. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 चवदार तळे सत्याग्रह हा महाडमध्ये केला होता. प्रश्न 23. खालीलपैकी कोणाला सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल महात्मा ज्योतिराव फुले. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. त्या सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांना सुद्धा ओळखण्यात येते. प्रश्न 24. शेतकऱ्यांचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय बी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहेत. प्रश्न क्रमांक 25. महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहास चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ही संस्था स्थापन केलेली आहेत महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहास चालना देण्यासाठी. प्रश्न क्रमांक 26. महात्मा फुले यांनी 1866 कोणत्या गृहाची स्थापना केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय ए बालहत्या प्रतिबंधक गृह. तर महात्मा फुले यांनी 1866 बालहत्या प्रतिबंधक गृह या स्थापना केलेल्या आहेत. प्रश्न 27. पाटील स्कूल व तलाठी स्कूल ची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर पर्याय डी राजश्री शाहू महाराज यांनी पाटील स्कूल व तलाठी स्कूल या संस्थेची स्थापना केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 28. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अधिकृतपणे कोणाच्या कार्यकाळात पारित करण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी लॉर्ड कॅनिंग. तर हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा हा लॉर्ड कॅनिंग यांच्या काळामध्ये पारित करण्यात आला होता. प्रश्न 29. हाडाच्या निकोप वाढीसाठी आणि मजबूतीसाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? हा प्रश्न सायन्सवरती आधारित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय ए जीवनसत्व डी. आपल्या हाडाच्या निकोप वाढीसाठी आणि मजबूतीसाठी जीवन डी या जीवनसत्वाची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणता प्राणी हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय बी शेकरू. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे. हा मुख्यतः भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळतो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न 31. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ खालीलपैकी कोणता ऐतिहासिक किल्ला स्थित आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी शिवनेरी. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील शिवनेरी हा ऐतिहासिक किल्ला स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 32. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय बी राजा बडे. राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहेत. प्रश्न 33. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? हा दिवसावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही पाठच करून घ्यायचे आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी 21 मार्च रोजी जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 34. सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? करंट अफेअर्सवरती प्रश्न. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत, जे 2024 पासून आहेत. प्रश्न 35. तुळजापूर हे प्रसिद्ध धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना यायलाच हवे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी धाराशिव. तर तुळजापूर हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कुठे आहे? धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहेत, जे पूर्वी उस्मानाबाद असे नाव होते. पुढील प्रश्न क्रमांक 36.
संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले भारतातील पहिले राज्य कोणते? तर पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर केरळ. संपूर्ण डिजिटल आणि हायटेक वर्गखोल्या असलेले भारतातील पहिले राज्य हे केरळ आहेत. प्रश्न क्रमांक 37. दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. व्याकरणवरती आधारित प्रश्न, व्याकरणसुद्धा आपल्याला विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, एखाद्याच्या आनंदात विरजण घालणे किंवा बेत बिघडवणे असा या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 38. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर सौंदर्य हे काय आहेत? भाववाचक नाम आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 39. तोंड काळे करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. तर तोंड काळे करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होणार? पर्याय बी, कायमचे निघून जाणे किंवा अपमानित होऊन जाणे असा होतो. पुढील प्रश्न क्रमांक 40. भारताच्या कोणत्या राज्याला स्पाइस जेट म्हणजेच मसाल्याचे राज्य म्हणतात? तर प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, केरळ. तर स्पाइस जेट मसाल्याचे राज्य हे केरळ राज्याला म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले 40 प्रश्न. आशा करतो हे 40 प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघितले असेल. त्यामुळे प्रश्न तुमच्यासाठी आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहेत. तर बघा प्रश्न काय आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाची PDF हवी असेल तर तुम्ही सरकारी स्पर्धा या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असेल. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करू शकता. असेच प्रश्न घेऊन येऊ आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.